निवडणुकीपर्यंत तुम्हाला अनेक ठिकाणी पक्षप्रवेश बघायला मिळतील। मी जसं आधीही सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये आणि त्यातल्या त्यात आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत। कारण आज जर वातावरण आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर प्रत्येकाला असं वाटतं की निवडून यायचं असेल तर तुतारी चिन्ह हाती घेतलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून अनेक इच्छुक उमेदवार पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत। अजित पवार बोलताना असं म्हणाले आमच्याकडे 40 आमदार आहेत आणि समोरच्या गटामध्ये पवार साहेबांच्या बाजूला 40 जागा भरायच्या आहेत, त्याच्यामुळे इन्कमिंग जे आहे ते पक्षामध्ये वाढलेलं आहे, भावनिक होऊ नका। अजित पवारांना सातत्यानं का सांगावं लागतं की भावनिक होऊ नका? लोकसभेच्या वेळेस सुद्धा अजित पवारांनी सातत्यानं आवाहन केलं की जनतेतल्या मतदारांना भावनिक होऊ नका। अजित पवार पुन्हा एकदा प्रचाराची सुरुवात करत आहेत, त्याचं म्हणतात की 40 जागा तुम्हाला भरायच्या। 40 जागा भरायच्या आहेत का आमच्याकडे उमेदवार हा प्रश्न नाही आहे। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेटने 8 जागा निवडून आणणारा पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला आहे आणि येत्या विधानसभेमध्ये देखील सगळ्यात जास्त जागा आपल्या पक्षाच्या निवडून येतील आम्हाला विश्वास आहे। शेवटी दादांनी त्यांच्या पक्षासोबत काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण आमच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे आणि निष्ठावंतांची संख्या जास्त आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।